हे काय म्हणता गजूभाऊ, कशासाठी बोलवलं मला? बोला ना. सकाळी सकाळी कसं काय बोलवलं बा तुम्ही? काही नाही गणूभाऊ, एक महत्वाचं बोलायचं होतं म्हणून बोलवलो बा तुम्हाला. तुम्ही विश्वासाचे माणसं आहे ना, त्याच्यानं बोलवलो. अरे काही नाही रे, बोल ना. शेवटी भाऊच आहे ना तू आपला. बरं गणूभाऊ, मी म्हणत होतो का आपल्याला पोरगी पाहायला जायचं होतं पुरीवाल्याच्या घरी. माझ्या घरचे तर नाही म्हणत आहे, ते तर यायला तयार नाही आहे. तर आता तुम्हालाच नेतो बा म्हटलं. तुम्हाला आहे का वेळ? अरे बा, तिकडे जात आहे का सोयरिकीसाठी? आपल्यापाशी वेळच वेळ आहे त्यासाठी. आपल्या लोकांच्या कामी नाही होतं, कोणाच्या कामी येऊ आपण? तशा सोयरिकीच्या कामात पहिले जावं लागते. बरं मग चलता का मग आज 12 वाजता जायचं आहे आपल्याला. बरं बरं, पहिले पोरीवाल्याशी बोलून घेतो मी, किती वाजता यायचं आहे काय आहे. त्याच्यानुसार मग मला फोन लावा तुम्ही, मी हजर जातो तुमच्यासाठी. बरं बरं, काही हरकत नाही, मी बोलतो त्याच्याशी आता. दुपारी 12 वाजता. नमस्कार जी, नमस्कार. स्वागत आहे तुमचं. नमस्कार नमस्कार, मी गजू. हे आपले मित्र आहे. बाकी तर बोलणं झालंच आहे आपलं फोनवर. हो हो, बोलणं झालेलं आहे. बसा बसा, चहा पोहे घेऊन घ्या पहिले, मग बोलू आपण. बरं बरं. बरं, शिक्षण किती झालं तुमचं? शिक्षण का? बीकॉम हो झालेलं आहे माझ्यावर. बीकॉम झालो आहे मुक्त विद्यापीठातून. अच्छा, हो का? हो हो. शेती किती आहे तुमच्याजवळ? शेती किती काहीच नाही आपल्याजवळ, फक्त घर आहे राहिले आणि शिक्षण झालं आहे बीकॉम आहे. ड्युटी अजून लागायचीच आहे मला. सध्या काय सुरू आहे मग? त्या काही नाही, कामाच्या शोधात आहे बा. आता आज न उद्या लागणंच आहे. बरं बरं. बरं, पोरीला बोलून घ्या पटकन, पाणी करून घेऊन जायचं आहे मग आम्हाला. बरं बरं. विचारा मग प्रश्न, काय विचारायचा आहे तर. बरं, शिक्षण किती आहे तुमचं? माझं बीकॉम झालं आहे मुक्त विद्यापीठातून. माझं तर डबल एम झालेलं आहे. तुमचं शिक्षण पण कमी आहे माझ्यापेक्षा. बरं, अपेक्षा किती काय आहे तुमच्या? अपेक्षा माझ्या सरकारी नोकरीवाला पाहिजे मुलगा. सरकारी नोकरी बसला पाहिजे आणि 10-12 एकर शेती पाहिजे आणि पुण्याच्या ठिकाणी त्याचा स्वतःचा फ्लॅट असला पाहिजे. अरे बापरे, याच्यातलं तर माझ्याजवळ काहीच नाही आहे. ना शेती आहे, ना सरकारी नोकरी आहे, ना ड्युटी आहे, ना काहीच नाही आहे. फक्त शिक्षण आहे ना घर आहे बा, आणि फ्लॅट पण नाही आहे. तर भाऊ जाऊ शकता तुम्ही, काही आवश्यकता नाही आम्हाला. त्यातल्या माणसाची पहिलेच बोलणं झालं होतं आपलं, त्यानं तर सर्व व्यवस्थितच आहे म्हटलं होतं. तर तुम्ही म्हणता का काहीच नाही आहे, आता काय बोलण्यात अर्थ नाही त्याच्यात. बरं ठीक आहे बा, जातो आम्ही मग. बरं, मी काय म्हणतो, एक पोरगा होता आपल्या लक्षात. पहा बरं, जमत असेल तर पहा मग. सरकारी नोकरी आहे, फ्लॅट आहे पुण्यात, 10-12 एकर शेती पण आहे त्याच्याकडे. पहा जमत असेल तर. आहे का तुमच्या लक्षात एखादा पोरगा? सांगा ना मग. तुमचं नाही जमलं तर त्याचं जमून द्या. मला काही चांगलंच होते आमचे मित्र गणूभाऊ. हे सरकारी नोकरी बी आहे, शेती बी आहे, सर्वच आहे याच्याजवळ. जमत असेल तर विचारा येईल प्रश्न. तुम्ही आहे का सरकारी नोकरीवर ना? हो मॅडम, आम्ही सरकारी नोकरीवर आहे. 5 वर्ष झाले ड्युटी लागून. PWDच्या ऑफिसमध्ये आहो मी, शिपाई म्हणून. अरे चालते ना मग, शिपाई असले तरी चालते. फक्त सरकारी नोकरी पाहिजे आम्हाला आणि 10-12 एकर शेती पाहिजे. काही हरकत नाही बेटा, उद्या वडिलाला घेऊन येऊन जा, आपण बोलणी करून घेऊ लग्नाची. बरं बरं काका, उद्या आई वडिलाला घेऊन येतो मी. तशी मला पण पोरगी पसंत आहे. मला पण तुम्ही पसंत आहे.